त्र्यंबकेश्वर मध्ये अशी एक जागा आहे ज्या जागी आपण 70 रुपयामध्ये स्टे करू शकतो आणि जेवण सुद्धा अगदी स्वस्त भेटलं. तर 2 दिवस झाले आपण नाशिक मध्ये होतो. तर त्र्यंबकेश्वरला आपल्याला जायचं होतं. त्यासाठी आपण आलो नाशिक रोडवरच्या रेल्वे स्टेशनवर, कारण की इथूनच आपल्याला बस भेटते आणि बसमध्ये बसल्यावर फक्त 70 रुपये बाहेर काढायचे, कारण की हे सिटी बस नाशिक ते त्र्यंबकेश्वर पर्यंत आणि फक्त भाडं 70 रुपये आहे. आणि जाता आता महाराजांचे दर्शन सुद्धा होतात. त्यासोबत नाशिकचे खूप सारे व्ह्यू पॉईंट पाहायला भेटतात. हेच नजारे पाहता पाहता येऊन पोहोचलो त्र्यंबकेश्वरला आणि इथे आपल्याला गजानन महाराजचा मठ सुद्धा भेटते पाहायला या ठिकाणी. नंतर निघालो आम्ही रूम बुक करण्यासाठी आणि इथून पहिले आपल्याला पूर्ण फॉर्म भरावा लागते. तर पूर्ण फॉर्म भरेपर्यंत आम्ही बाहेर थांबलो आणि नंतर फायनली आम्हाला पूर्ण एक हॉल भेटला आणि या हॉलमध्ये एवढी जागा होती की सर्वांना स्पेशल बेड भेटली. पलंगावर बसलो तर 5-10 मिनिटात निघाले पोटे बाहेर. चला म्हटलं बाहेरची नजर तरी पाहिजे नव्हता आणि आपण थांबलो तो श्री संत गजानन महाराज यांच्या मठ मध्ये. श्री संत गजानन महाराज यांचा मठ मधल्यावर इथं आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. आणि मी आलो गजानन महाराजचे दर्शन करण्यासाठी मंदिराजवळ. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती म्हणून बाहेर आलो. आणि असेच मंदिराचे खूप चांगले व्ह्यू पाहता पाहता येऊन पोहोचलो जेवण करण्यासाठी. आणि इथे जेवण फक्त 60 रुपयामध्ये होतं आणि आणखी उसळ सुद्धा होती 18 रुपयाची. आपण तर काही उसळ घेतली नाही, फक्त जेवणाचं घेतलं आणि नंतर जेवण घेऊन आलो टेबलवर आणि थोडं खाल्लं आणि परत गेलो भाजी पोळी घेण्यासाठी. आणि इथे अनलिमिटेड आहे, किती पण खा तुम्ही. आपल्याला अशा गोष्टी कोणत्या हॉटेलमध्ये सुद्धा पाहायला भेटत. नंतर आलो रूमवर आणि झोपून राहिलो, कारण की खूप जास्त थकलो होतो आपण. आणि दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी 6 वाजता आणि निघालो रूमच्या बाहेर. बाहेरचे नजरे एवढे खतरनाक दिसत होते, चला मला 2-3 व्हिडिओ काढूनच घेऊ. नंतर मित्राच्या रूमवर गेलो आणि मित्राच्या झोपा खराब करून टाकल्या आणि रस्त्याने व्ह्यू पाहता पाहता घेतला ब्रश करून. आणि सगळे लोक माझ्याकडे पाहत होते की या रस्त्याने ब्रश करत चालला. अकोला जिल्ह्याचे पोट्टे कुठे बी ऐकू येतात. रूमवर येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि गादी वगैरे सर्व बरोबर करून घेतलं आणि नंतर निघालो त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी. ही वाली कहाणी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये पाहायला भेटेल. इथपर्यंत तुम्ही कसं फॉलो करून टाका.